पाचोरा नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार हा अंतिम टप्प्यात आला असून शिवसेनेतर्फे जोरदार प्रचार सुरू झालेला आहे। आता आपण प्रभाग क्रमांक 10 मध्ये आहोत आणि आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 10 च्या उमेदवार आहेत। ताई, काय सांगाल? जोरदार प्रचार सुरू झालेला आहे, कशा पद्धतीने जनतेचा रिस्पॉन्स आहे? जनतेचा रिस्पॉन्स खूप चांगल्या पद्धतीने मिळतोय। आमचं होम टू होम प्रचार चालू आहे पहिल्या दिवसापासून तर आता शेवटच्या म्हणजे टप्प्यात येऊन पोहोचलोय तर चांगला रिस्पॉन्स आहे आणि सगळेजण खूप जल्लोषाने वगैरे स्वागत करता, आनंदात वगैरे असं सगळा रिस्पॉन्स चांगला प्रतिसाद चांगला मिळतोय आम्हाला। ताई, आपण जर बघितलं तर आतापर्यंत आपल्या प्रभागामध्ये कोणते कोणते विकास कामं झालेले आहेत, आपल्या माध्यमातून नेमकं जनतेच्या कोणत्या सुविधा आपण उपलब्ध करून दिल्या? जनतेसाठी आपण रस्त्यांचे वगैरे कामं चालू आहेत। आप्पासाहेबांनी विकासाचे कामं वगैरे चालू केले। परत आपल्या प्रभाग 10 मध्ये रस्त्यांचे कामं बऱ्यापैकी चालू आहेत। हे रस्ते सगळे आप्पासाहेबांमुळेच मंजूर झाले आणि बाकी रस्ते पण चालू आहेत। परत ओपन प्लेसचे कामं पण बऱ्यापैकी चालू आहेत आणि हे सिद्धेश्वर MIDC इथलं सिद्धेश्वर गणपती मंदिर आहे, इथले कामं आप्पासाहेबांमुळेच झाले आहेत। सगळ्या कॉलनीच्या म्हणजे लोकांसाठी छोटे मोठे कार्यक्रम होतील अशी सोय इथे केलेली आप्पासाहेबांनी। कालच्या सभेत तर असं वाटतंय की आपल्या सुनीताताई नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसतील, हे म्हणजे आता मी विश्वासाने सांगू शकते। तर आता प्रभाग 10 मध्ये योगेश जगन्नाथ पाटील आणि मी जयश्री नरेंद्र पाटील, आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे। त्यामुळे आम्हालाही आता असा आत्मविश्वास वाटतोय की निवडणुकीत आता आमचाच विजय आहे, हे मी सांगू शकते। बहिणींचा रिस्पॉन्स आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी काल सभेत सांगितलं की ना कोणाच्या पुढे हात पसरवायला नको, असं स्वतःसाठी एक लाडक्या बहिणी तुमच्या सोबत असतील? हो असतील। नंदनवनच्या महिला वगैरे सगळ्यांचे मला फोन वगैरे येतात की आम्ही रॅलीला कधी यायचं, मोठी रॅली कधी काढणार आहे, त्यांचे फोन येत आहे। आणि बाकीच्या वार्ड मधले पण चांगले गोविंद नगर, पांडव नगरी, परत गाडगे नगर, भास्कर नगर वगैरे सगळ्या ठिकाणी, कृष्णा कॉलनी म्हणून कालिका नगर आहे, बऱ्याच कॉलन्यांचे फोन वगैरे चालू असतात किंवा प्रतिसाद चांगला मिळतोय सगळ्यांचा। बघितलं तर प्रभाग क्रमांक 10 मध्ये लाडक्या बहिणींचा देखील उत्साह मोठ्या प्रमाणावर आहेत आणि ह्या कॉलन्यांमध्ये जे रस्त्याची कामं असतील, ओपन प्लेसची कामं असतील, ती खूप चांगल्या पद्धतीने आमदार किशोर पाटलांच्या माध्यमातून झाल्यामुळे निश्चितच जनता आमच्या पाठीशी उभी राहील असा विश्वास या ठिकाणचे जे उमेदवार आहेत शिवसेनेचे त्यांनी व्यक्त केला आहे।